मला जायचं होतं केसनंच्या कुस्ती मैदानाला. काही सोबत शाहूपुरीचे पहलवान होते. जाताना आम्ही सीएनजी भरलेला ह्यो टेम्पोवाला आपल्याला सहकार्य केला. डायरेक्ट रांगेत घुसलो आपण. परंतु हा थोडा चिडला होता. तरी पहलवान म्हणल्यावर थोडं सोडलं आपलं. जाताना आम्ही स्ट्रॉबेरी घेतलेली. हा मला वाटला शेतकरी आहे, पण शेतकऱ्यांना बोलण्यावरून व्यापारी वाटत होता. ₹300 किलो स्ट्रॉबेरी होती. आपण अर्धा किलो घेतलेली आहे. मस्त होती स्ट्रॉबेरी, चवीला पण गोड होती. या ठिकाणी घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आम्ही एका हॉटेलमध्ये जेवायला गेलेलो आहे, कारण की आपण बाहेरचं खात नाही. मी घरातनं चपाती भाजी वगैरे आणली होती, कारण रोजच बाहेरचं हॉटेलचं जेवण तर तब्येत बिघडणार. ओम आणि खूप चांगला पहलवान आहे. तो बाकीच्या पहलवानाला बिल देऊ दिलं नाही, तो स्वतः बिल दिलेला आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र केसरी शिवाजी पाचपुते पहलवानांनी आम्ही थोडं भेट घेतलेली आहे. पहलवानांनी दर्शन गेले. पहलवानात हा नम्रता गुण असतो. वाईजवळ महाराष्ट्र केसरी शिवाजी पाचपुते यांचं हे हॉटेल आहे. खरोखर खूप चांगलं हॉटेल चालतोय. पहलवानांनी कुस्ती सोडल्यानंतर असं काय तर उद्योगधंदा व्यवसाय केला पाहिजे. पुण्यामध्ये ट्रॅफिकची फार समस्या, खूप गर्दी असते, त्यामुळे आम्हाला वेळ लागला. परंतु आम्ही गेलो वेळेमध्ये. या ठिकाणी पंच कमिटी मंडळी गावकऱ्यांचं आगमन झालेलं आहे. धोत्रे सर्व मध्यसर निवेदक होते. ईर्ष्यालही असते यांची, कधीतरी कुस्ती लावली पाहिजे कुठल्या तर मैदानात. गणेश आरपुडे वस्तादांनी आणि त्यांचे मित्रमंडळी सर्वांनी खूप चांगलं नियोजन केलेलं आहे. ही गावकरी ग्रामस्थ मंडळी आहे, त्यांचं कौतुक आहे. आपल्याला आमंत्रित केलं, आपल्याला त्यांनी बोलवले, मान सन्मान केलेला आहे. तर या सर्वांचं कौतुक आहे. खूप चांगले काटा कुस्त्या झाली. आपण लाईव्हच्या माध्यमातून बघत अशा लहान मोठ्या पहलवानांच्या बरेचशा कुस्त्या झालेल्या आहेत. सर्व पहलवानाला चांगलं बक्षीस दिलं. इतर मैदानापेक्षा चांगलं बक्षीस दिलेलं आहे. गटातील पहलवानांना खूप सुंदर काटा कुस्त्या जोडलेल्या आहेत. या मैदानातनं एक संदेश गेला की बाहेरचे हरियाणाचे पहलवान, दिल्लीचे पहलवान सुद्धा विजयी होऊ शकतात. काटा कुस्त्या होत्या. पंचांनी पण निरपेक्षपणाने निर्णय दिलेला आहे. सर्व मंडळींचं खरोखर कौतुक आहे. ग्रामस्थांचं, काही पहलवानांचंही कौतुक आहे आणि त्या सर्वांचे नाव माहीत नाही आपल्याला. हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी अभिदादा कटके यांचंही आगमन झालेलं आहे. गोल्डन पहलवान पण त्यांना रिसीव्ह करण्यासाठी आले होते. सोन्यासारखी माणसं आहेत ही सर्व पुणेकरांनी, त्यांचं कौतुक आहे. आपल्याला खूप मोठं सहकार्य केलं. आपलं हे 3रं वर्ष आहे. अभिदा व ओमकारदाजी शिंदे व गणेश हारपुडे यांचं कुस्त्या जोडण्यामध्ये खूप योगदान आहे. बाली पहलवान म्हणजे आकाश सातो पहलवान यांची कुस्ती होती. खूप चांगली कुस्ती झालेली आहे. भरपूर कुस्ती झाली. तिथं वॉर्मअप करत होता. महाराष्ट्र केसरी पहलवानांचे आगमन झालेले. या ठिकाणी बरेचसे पहलवान उपस्थित होते. ते शिवरामदादा तालमीचे आणि वैभव माने आणि शुभम माने इथं चष्टामस्करी करत होते. हे देशमुख पहलवान खूप चांगला विश्वचरणची कुस्ती होती. झालेल्या कुस्तीमध्ये ते विजय झाले. सनी फुलमाळे जे की आताच तुम्ही सध्या बघू शकता सोशल मीडियावर ट्रेंड आहे, तो खूप चांगला गरीब पहलवान आहे, त्याचा विजय झालेला आहे झालेल्या कुस्तीमध्ये. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ यांचे आगमन झालेले. मंगेश माने यांची कुस्ती होती, थोडं वॉर्मअप केलेला आहे, त्यांचाही व्हिडिओ घेतलेला आहे. त्याच्यानंतर बरेचशा पहलवानांच्या कुस्त्या झालेल्या कुस्तीमध्ये कालीचरण सोलनकर, विश्वचरण सोलनकर हे विजय झालेले आहेत. माननीय आमदार साहेब पण कुस्त्या बघण्यासाठी आले होते. पटराई वस्ताद यांनी शेवटपर्यंत कुस्त्या बघितल्या. या मैदानामध्ये सुबोध पाटील विजय झालेले, त्यांना ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आलेला. माऊली कोकाटेंचे आगमन झालेले आहे. 2 नंबरला कुस्ती त्यांची होती. मानाची गदा या ठिकाणी आलेली आहे. झालेल्या कुस्ती हा बाहेरचा पहलवान दिल्लीवाला दिल्लेश्वर या ठिकाणी विजय झाला. माननीय आमदार साहेबांचे भाषण झालेलं आहे. त्यांनी खूप सहकार्य कुस्ती क्षेत्रासाठी करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. शेवटची कुस्ती होती पृथ्वीराज मोहोळ आणि हा निशांत पहलवान कुमार. हा झालेल्या कुस्तीमध्ये निशांत विजय झालेला आहे. यातनं एक संदेश गेला आणि पृथ्वीराज मोहोळचंही कौतुक आहे. काटा कुस्ती केली त्यांनी. त्याच्यानंतर गणेश हारपुडे वस्तादांचे आपण जेवायला आलो. मस्तपैकी जेवण गेलं. त्याच्यानंतर आम्ही परतीचा प्रवास कोल्हापूरला. धन्यवाद. थँक्यू.